बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ हे तुमच्या माझ्या हक्काचं एक लहानसं यूट्यूब प्रबोधन माध्यम. तुम्हा सर्वांना विनंती करतो, तुम्ही लाखोंच्या संख्येने या माध्यमाला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा पुन्हा विनंती करतो, नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. गेल्या काही महिन्यांपासून शिवसैनिकांनो, तुम्ही एक गोष्ट बारीक निरीक्षण केली असाल. ज्या दिवशीपासून किरीट सोमय्याचा डर्टी पिक्चर किंवा भोंगळा चित्रपट म्हणा, जे म्हणायचे ते म्हणा, ज्या दिवशीपासून मार्केटमध्ये रिलीज झालाय ना, अगदी त्या दिवसापासून शिंदे टोळीतला एक किरीट सोमय्या देखील अंडरग्राऊंड झाला. काय ह्याचं रिलेशन असेल मला माहित नाही. कुठल्या भीतीने हा किरीट सोमय्या म्हणजे शिंदे टोळीतला किरीट सोमय्या अंडरग्राऊंड झाला मला माहित नाही. अगदी काल परवापर्यंत शिंदे टोळीतला हा किरीट सोमय्या अंडरग्राऊंड होता. ज्या क्षणी हा किरीट सोमय्या बाहेर आला की बाहेर आणला गेला मला माहित नाही ते देखील, पण हा किरीट सोमय्या काही चांगलं बोलेल, शिंदे टोळीतला हा किरीट सोमय्या काही चांगलं बोलेल अशा अपेक्षा करणं म्हणजे व्यर्थ आहे. याच्याविषयी तुम्हाला आणखी एक हिंट देतो. एवढं तुम्हाला कळालं असेल मला शिंदे टोळीत कोण किरीट सोमय्या आहे. एबीपी माझावर आला आणि ह्याने एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीतल्या सगळ्या प्रश्नांकडे मी येतोच आहे, पण हा किरीट सोमय्या बाहेर येऊन काही चांगलं बोलेल अशा अपेक्षा तुम्ही करू नका. कारण गेली 2 ते 3 दिवस झालेत मला काही मेसेजेस आले की ह्या किरीट सोमय्याचा आपल्याला समाचार घ्यायला पाहिजे. आजकाल ह्या किरीट सोमय्याकडे कुठलीही मीडिया लक्ष देत नाही. त्याच्याकडे आपण खरंच लक्ष द्यावं का, हा देखील एक प्रश्न आहे. म्हणून मी सांगतो, या असल्या माणसांकडे दुर्लक्ष करणं हीच त्यांच्यासाठी एक शिक्षा आहे. तरीही याच्या प्रश्नांचा आज मी समाचार घेतोय, तुमच्या सर्वांसमोर घेऊन येतोय. याच्याविषयी तुम्हाला आणखी एक काय म्हणतात ती हिंट देऊ का. अलका कुबलचा भाऊ, बामचा ब्रँड अँबॅसिडर, बाम लावून रडण्यामध्ये माहीर. एवढं लक्ष झालं असेल तुमच्या, अलका कुबलचा भाऊ म्हणजे कोण. भाजपाचा जसा किरीट सोमय्या आहे ना, तसा शिंदे टोळीतला हा माहीर किरीट सोमय्या आहे, रडण्यामध्ये माहीर. आणि एक नंबरचा बदनाम की मी आता भविष्यात मी कधीही भगवा खाली ठेवणार नाही आणि मी कधीही शिवसेना सोडणार नाही. तुम्हाला एक सांगू का, या भारतीय जनता पक्षाच्या कमळावर सगळ्यात पहिली निवडणूक जर कोण लढणार असेल ना, तो याचा मुलगा लढणार आहे. हे तुम्हाला आजच सांगतो, कारण हा माणूस कधीही कुणाचा होऊ शकत नाही. हा रामदास कदम आहे ना, हा एकेकाळी राष्ट्रवादीत चालला होता. काल परवापर्यंत देवेंद्र फडणवीसांचा पगार काढला होता. आठवतंय तुम्हाला सर्वांना की रामदास भाई तुमचं काम किती, तुम्ही बोलता किती, तुमचा पगार किती वगैरे वगैरे विधानसभेत काढला होता यांचा पगार. आणि आज हा रामदास भाई म्हणतो देवेंद्र फडणवीसांचे आणि माझे खूप चांगले संबंध आहेत, घरोब्याचे संबंध आहेत, मी त्यांना चहासाठी बोलवलं, मी त्यांना ओ दिली, त्यांनी मला ओ दिली वगैरे वगैरे. आजचं कालचं त्यांचं स्टेटमेंट एबीपी माझावरचं. सरड्याला सुद्धा लाजवतील असले हे माणसातले सरडे, त्याच्याही वरच्या जातीचे सरडे, हे असे रामदास भाईंसारखे. कालपर्यंत अजित पवारची राष्ट्रवादी नको, राष्ट्रवादी नको, राष्ट्रवादीतून बाहेर पडा, मी सगळ्यांना तुमच्या पायाशी घेऊन येतो, उद्धव साहेबांना हे सूचना करत होते. राष्ट्रवादी नको, मी उद्धव साहेबांना सांगितलं राष्ट्रवादीवरून बाजूला व्हा, मी सगळ्यांना घेऊन येतो. आज राष्ट्रवादी उदाबरोबर आमचे दादा आमचे दादा आमचे दादा म्हणून त्यांचं मिरवायचं चालू आहे. अहो, ज्या मीडियावर मला वाटतं एबीपीवर तुम्ही दिला, त्या एबीपीने खरंच आपला स्टँडर्ड सांभाळला पाहिजे. तुम्ही कुणाला बोलवताय हे देखील महत्वाचं आहे. तुमच्या स्टुडिओमध्ये जेव्हा तुम्ही असल्या माणसांना बोलवता त्यावेळेस तुमचं देखील स्टँडर्ड खाली जात असतं. आता एबीपीचं पाहून घ्यावं. पण हा माणूस आज राष्ट्रवादीच्या दादांना आमचे दादा करून मिरवतोय. आता मला वाटतं काल परवामध्ये यांनी देवेंद्र फडणवीसांना चहासाठी बोलवलं आणि मीडियांना काय सांगतायत, मीडियाला म्हणतायत की मी माझ्या मुलासाठी बोलवलंच नाही, माझ्या मुलाचा विषय निघालाच नाही, त्याच्या मंत्रिपदाबद्दल काही आम्ही बोललोच नाही. फक्त देवेंद्र फडणवीस जाता जाता म्हणाले की रामदास भाई अजिबात तुम्हाला वाट बघायची आता गरज नाहीये. म्हणजे मूळ मुद्द्यावर ते आलेच शेवटी. म्हणजे मुलाविषयी जे प्रेम असतं ना, आपलं ते मूल, दुसऱ्याचं ते कार्ट. म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट. म्हणजे उद्धव साहेबांनी आदित्य साहेबांविषयी जर दाखवलेलं प्रेम असेल तर ते ह्यांच्या नजरेत खूपणार. पण तुमच्या मुलाला आमदारकी मिळाली पाहिजे, तुमच्या मुलाला मंत्रीपद मिळालं पाहिजे, किंवा तुमच्याच मुलाला पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे, अशा ज्या तुमच्या अपेक्षा असतात त्याला काय नाव द्यायचं, कदम रामदास. हे झंडू जाऊ द्या. पण आणखी एक गोष्ट मला अशी वारंवार बोलावीशी वाटते. बापामुळे मुलाचं करिअर संपलं, हे महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण. बघा, एकनाथ शिंदेमुळे श्रीकांत शिंदेचं करिअर संपलं तसं नाहीये. का माहितीये का, कारण श्रीकांत शिंदेची कर्म पण तसलीच आहेत. ज्या प्रकारे त्यांचं तोंड चालतंय ना, त्या हिशोबाने त्यांचं करिअर संपलंच पाहिजे.
नारायण राणेमुळे नितेश राणेचं करिअर संपलं का? तर नाही, कारण नितेश राणेचं तोंडच तसं चालतं, त्याच्यामुळे त्याचं करिअर नाही. दोघांचे गुण सारखेच, बाप बेट्यांचे गुण सारखेच. पण ह्या योगेश कदमाचं करिअर या रामदास कदमामुळे संपतंय, हे मात्र इथे जाणवून येतं. योगेश कदमाविषयी विशेष काही मला असं काही म्हणावंसं वाटत नाही. पोरगं तसं बरं आहे, पण हा बाप जो आहे ना, ह्या बापामुळे पोराचं करिअर मात्र संपणार आहे. तुम्हाला ते नायगाव आणि वसईतल्या मी काही मुद्दे काढले. नायगाव वसईतल्या त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे वगैरे फेकले होते. याच्यामुळे जाऊ द्या, जिकडे खोबरं तिकडे चांग भलं म्हणणारी ही माणसं आहेत, त्यांच्याविषयी आपण काय बोलायचं. पण तुम्हाला नटरांचा एक डायलॉग सांगतो, नाना पाटेकरचा आणि मला वाटतं गोखलेंचा, विक्रम गोखलेंचा. राम्या, तर राम्याला म्हटले की नाना पाटेकरांना म्हटले होते, पण राम्या तू माणूस म्हणून भिकारडा तर आहेच, म्हणजे तो अभिनयात तर आहेच, तू नट म्हणून पण भिकारडा आहेस आणि तू माणूस म्हणून तो नीचच आहेस. असं तो पिक्चरचा डायलॉग होता. ते राम्या वगैरे इथे काही फिट बसत नाही, पण जाऊ द्या, जे काय असेल ते. हा माणूस म्हणतो माझ्यावर अन्याय केले होते, 5 वर्ष राज्यमंत्री, 5 वर्ष कॅबिनेट मंत्री, 5 वर्ष आतून आमदारकी, 5 वर्ष विरोधी पक्षनेता, 5 वर्ष पोरगा आमदार. हे सगळे केवढा मोठा अन्याय केला उद्धवजी, केवढा मोठा अन्याय केला या माणसावर. राष्ट्रवादीने अन्याय केला, तर राष्ट्रवादी उरावर बसवून घेतली. आता हे म्हणतायत बाळासाहेबांचं वाक्य आहे काँग्रेस बरोबर जाणार नाही. सगळेजण एकच वाक्य वारंवार ऐकवतात. त्यांना मी वारंवार उत्तर पण दिलेली आहेत. बाळासाहेब म्हणतात की काँग्रेस बरोबर जाणार नाही, माझं दुकान बंद कर. बाळासाहेबांनी हे पण सांगितलंय की मी आयुष्यभर या भाजपाची पालखी वाहणार नाही, माझी शिवसेना मी भाजपची पालखी वाहण्यासाठी काढलेली नाहीये. समजलात? म्हणजे त्याला खांद्यावर घ्यायचं आणि मिरवायचं भाजपला, याच्यासाठी पण नाही. ही वाक्य मात्र हे जाणीवपूर्वक विसरतायत. या गोष्टी देखील लक्षात ठेवल्या पाहिजेत. आता ह्यांनी पुढे अचानक राज ठाकरे, मुळात ती पत्रकार परिषद जे काही होतं एबीपीचं ते टोलच्या मुद्द्यावर किंवा राज ठाकरेंवर होतं. आता ह्यांनी काय केलं, राज ठाकरेंवर बोलण्यासाठी ह्यांनी सुरुवात केली, पण अचानक लक्षात आलं की राज ठाकरे सध्या इकडनं आहेत, नाहीतर हे राज ठाकरेला सुद्धा घेणार होते, पण अचानक त्यांना लक्षात आलं इकडनं आहेत. तेव्हा हे काय म्हणतायत, त्यांनी भान ठेवलं पाहिजे, सार्वजनिक मालमत्तेचं वगैरे सल्ले दिले. बोलता म्हणाले 4 चाकीवाले श्रीमंत असतात, ते कदाचित टोल भरू शकतील, पण शेतकरी गरीब असतात, शेतकऱ्यांना टोल भरता येत नाही, त्यांच्या पिकांकडे लक्ष दिलं पाहिजे. 2 वेगवेगळ्या गोष्टी इथे. 4 चाकीवाले श्रीमंत असतात, हा तुम्ही जावई शोध कुठून लावलात? 4 चाकीवाले श्रीमंत असतात, हा जावई शोध लावू नका. जरा 120 रुपयाचा टोल भरा, स्वतःच्या खिशातल्या पैशाने भरा, तुम्हाला टोल लागत नसतात ना, त्यामुळे स्वतःच्या खिशातल्या पैशाने टोल भरा आणि मग सांगा 4 चाकीवाले श्रीमंत असतात का. हे जावई शोध लावू नका. आणि मुळात शेतकऱ्यांना गरीब म्हणण्याचा हक्क तुम्हाला दिला कोणी? शेतकऱ्यांच्या सोयाबीनला उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये 7,000चा भाव होता क्विंटलला, आणि मला वाटतं कपाशीला 10,000चा भाव मिळाला होता. आता तो भाव जवळपास 3,000 ते 4,000वर जाऊन पोहोचवलाय तुम्ही, सोयाबीनचा भाव, आणि कपाशीचा भाव 6 ते 6,500 जाऊन पोहोचवला. उत्पादनाचा खर्च, त्याच्या जे सगळ्यासाठी लागलेला खर्च आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पादनानंतरचा खर्च हा वजा केला ना, 0 रुपयाच्या पण खाली जातो. तुम्ही त्यांच्या शेतमालाला भाव द्या, त्यांना गरीब म्हणू नका. तुमचे टोल नाही, तुमचे टोल नाके विकत घेतील शेतकरी. या बाकीच्या विषयात तुम्ही जाऊ नका रामदास कदम, एवढे मोठे तुम्ही नाही आहात. आणि शेतकऱ्यांविषयी तर तुम्ही बोलूच नका. शेतकऱ्यांविषयी बोलण्याचा तुम्हाला हक्कच नाही. मागच्या झालेल्या त्या पंचनाम्यांचे पैसे अजून शेतकऱ्यांच्या खात्यात तुम्ही जमाच करतायत. शेतकऱ्यांविषयी बोलताना ना मला तर एक वेगळाच तो भाव मनामध्ये येतो, का कुणास ठाऊक. शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या, शेतकरी अख्खा तुमच्या सकट तुमच्या खानदानांना विकत घेऊन टाकेल. यांचा विषय मनसेचा आणि टोलचा होता. पूर्ण पत्रकार परिषद 10, 12, 15 मिनिटाची यांनी उद्धव ठाकरे साहेबांवर बोलण्यात घालवली. संपूर्ण पत्रकार परिषद, आणि संपूर्ण पत्रकार परिषदेत या माणसाला घाम फुटला होता. म्हणजे हा भर एसीत बसतो तरी सुद्धा याला उद्धव साहेबांवर बोलताना घाम फुटतो. ते नारायण राणेचं पोरगं आठवतं तुम्हाला, ज्यावेळेस उद्धव साहेब असे समोरून जात होते, हा मागच्या मागे येतो, बघतोय आणि पळून गेला मागच्या मागे. म्हणजे ही असली माणसं आहेत, यांच्या अंगामध्ये ती मर्दानगी नाही. जरा समोरासमोर येऊन बोलून दाखवा आणि शिवसैनिकांच्या समोर राहून बोलून दाखवा. ते बेडकाला आता टरबूजे गोड लागायला लागलेत. ही बेडकं आहेत, टुनटुन उड्या मारतात, टुनटुन. यांना सभेत उभं केलं ना, यांना खाली 2-3 स्टूल लावायचे, त्या स्टूलावर हे उभे राहणार, ही बेडकं टुनटुन उड्या मारतात. आणि उड्या मारताना यांचं भान यांचं असं राहत नाही, त्यांचं तोल सुटून जातो अख्खाच्या अख्खा. सार्वजनिक आयुष्यात तुम्ही एवढी वर्ष घातल्यानंतर कशा प्रकारे कुणावर बोललं गेलं पाहिजे, घरातल्या स्त्रियांपर्यंत तुम्ही पोचता रामदास कदम,
हे सगळं तुम्हाला याच जन्मात भरून काढायचंय. तुम्ही रश्मी वहिनींपर्यंत मागच्या कुठल्या तरी सभेमध्ये रश्मी वहिनींपर्यंत तुम्ही बोललात. सारेच्या सारे ऑन रेकॉर्ड आहे रामदास कदम. ज्यावेळेस ही गटतट ही सगळी संपलेली असतील, भारतीय जनता पक्षात विलीन व्हायची वेळ असेल, त्यावेळेस तुम्ही तोंडा कुठे काळी करणार आहात तेच आम्हाला पाहायचंय. भगवा तर सोडा, त्या भगव्याच्या वासाला पण आम्ही जवळ तुम्हाला उभा करणार नाहीत. ज्यावेळेस तुम्ही शिंदे टोळी तुमची विलीन होत असेल ना त्या जनता पक्षात, भारतीय जनता पक्षात, बरं त्या भारतीय जनता पक्षाचा पण गळा दाबायला आम्ही कमी करणार नाही. भारतीय जनता पक्षाच्या नसा आम्हाला इतक्या चांगल्या माहिती आहेत कुठे कुठे कशा कशा दाबायच्या. जेव्हा तो भारतीय जनता पक्ष ओकाऱ्या करेल तेव्हा सगळे पहिले तुम्ही बाहेर फेकलेले असणार. त्या ओकाऱ्यांमधनं तुमचा शिंदे टोळी नावाचा गट सगळा बाहेर फेकलेला असणार आहे. आणि कशाला हो तुम्हाला एवढी त्या देवेंद्र फडणवीसांचे पुळके कशासाठी माहिती आहे? कारण आम्हाला माहिती आहे भविष्यात ते धनुष्य जरी घेतलेलं जरी तुम्ही असलं ना चोरून, तर त्या धनुष्यावर तुम्हाला निवडणुका लढण्याची तेवढं तुमचं धारिष्ट नाहीये. ते तुम्ही ती हिंमत दाखवणार नाहीत. कारण धनुष्यावर निवडणुका लढण्यासाठी मागे ठाकरे ब्रँड पण पाहिजे. धनुष्यावर निवडणुका लढण्यासाठी मागे ठाकरे ब्रँड नसेल ना, धनुष्य काहीच कामाचं नाही. जिकडे ठाकरे तिकडे शिवसेना. त्यामुळे शिवसेनेचं मत किंवा शिवसैनिकांचं योगदान मतदान हे फक्त ठाकरेंकडेच आहे हे तुम्हाला देखील माहिती. त्यामुळे तुम्हाला कमळाकडेच जायचंय आणि तो कमळ तुम्हाला कधीपर्यंत पोहोचतोय ते देखील आम्हाला बघायचंय. शेवटी जाणं तुमचं तिकडेच आहे. काय म्हणत होते ते देवेंद्र फडणवीस, अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर आम्ही कधी जाणार नाही. आप धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, नाही, नो, नेवर. आठवतंय तुम्हाला सर्वांना शिवसैनिकांना? 2 ते 3 दिवसांचा फरक झाला आणि सारेच्या सारी राष्ट्रवादी तिकडे. ही माणसं मी मगाशी म्हणालो ना सरड्याला देखील लाजवतील, ही असली घाणेरड्या प्रकारची माणसं. या माणसांकडून कुठल्याही अपेक्षा नाहीत. तुम्ही राष्ट्रवादीची साथ सोडा उद्धव साहेब, मी आणतो सगळ्यांना तुमच्या पायाशी. सगळं पाहिलं आम्ही. ते सोयाबीनचे वगैरे भाव आणि कपाशीच्या भावांपर्यंत तर तुम्ही जाऊच नका. त्या शेतकऱ्यांची अवस्था खरंच इतकी दयनीय आणि बिकट आहे. मी विदर्भात स्वतः गेलेलो आहे. सोयाबीनच्या शेंगेमध्ये दाणाच भरला जात नाहीये आणि कपाशीची हातातोंडाशी आलेली बोंड वानर निलगाई खाऊन टाकतायत. वन विभागाकडनं काहीच नाही. शेतकऱ्यांचं मी मरण पाहून आलेलो आहे. तिथे मरण पाहून आलेलो आहे. त्या विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये थोड्याफार फरकाने परिस्थिती इकडे असेल, पण सगळ्याच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. त्याच्या मालाला जरी हमी भाव मिळाला ना, उभा महाराष्ट्र इकडे करण्याची ताकद त्या शेतकऱ्यामध्ये. त्याला कसला गरीब म्हणता तुम्ही? माझ्या शेतकऱ्याला गरीब म्हणून हिरावू नका. त्याच्या मालाला फक्त त्याच्या कष्टाला हमी भाव द्या, बस. एवढंच तुमच्याकडे माफिक अपेक्षा आहे. बाकी रामदास कदम वगैरे सोडून द्या. हे भाजपचे बाजार बुणगे आहेत सगळे. जास्त काही बोलत नाही या विषयावर. तुम्हाला सर्वांची रजा घेतो. या रामदास कदम या विषयाला बंद करावं. या माणसाला त्याच्या पक्षात कोणी विचार करा ना, कुठे गायब झाला होता हा माणूस? कुठे गायब झाला होता? त्या पोराच्या भविष्याचा याने चकनाचूर करून ठेवलेला आहे. योगेश कदम, लक्षात घ्या, तुमच्या बापामुळे तुमचं राजकीय करिअर संपलं हे मी तुम्हाला आज सांगतो. एवढंच बोलतो. तुमच्या सर्वांची रजा घेतो. पुढचा खेडचा आमदार रत्नागिरीतून खेडचा आमदार संजय कदम असणार. कारण संजय कदमांचा ज्यावेळेस पक्ष प्रवेश झाला त्यावेळेस झंझावात कदाचित रामदास कदम अजून देखील स्वप्नात पाहत असेल. खेडमध्ये त्याच भरणे नाक्यावरची ती सभा, त्याच सभेमध्ये तुम्ही भरणे नाका गोळीबारमध्ये, माझं नाव तेवढं लक्षात येत नाही, म्हणजे गोळीबारमध्ये मला वाटतं ते असेल. मी स्वतः त्या सभेमध्ये होतो. ते ग्राउंडचं नाव मी विसरलो. पण तो जो काही झंझावात मी पाहिला ना, तिथे जागेवरच समजलो. बरं, प्रत्येकाशी मी बोलताना विचारत होतो कुठून सारेच्या सारे स्थानिक. आणि हा माणूस म्हणतो मुंबईवरून आणले, इकडून आणले, तिकडून आणले. आम्हाला तेवढ्या एसटी बसेस परवडत नाही रामदास कदम जेवढ्या तुम्हाला परवडतात. आता BKC मध्ये मागच्या वर्षीच्या त्या एसटी बसेसची काय अवस्था झाली आम्हाला सर्वांना माहिती आहे. तुम्ही माणसं आणण्यामध्ये फार एक्सपर्ट. 70 भाई का सभा है, हम जा रहे हैं, 200 रुपये मिलने वाला है, 300 रुपये मिलने वाला है. आणि ते 300 रुपये पण लोकांना देत नसतात तुम्ही. त्यामुळे जास्त या विषयावर न बोलता बरोबर शांततेत कार्यक्रम करूयात. एवढं बोलून तुम्हाला सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. रामदास भाई तुम्ही पण काळजी घ्या. फार लवकर तुम्हाला हे सारं पाहायचं. याची देही याची डोळा. जय महाराष्ट्र.